सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे। पीक विमा मंजूर झालेला आहे आणि पीक विम्याचा मार्ग मोकळा कशा पद्धतीने झालेला आहे आणि याची अनिवार्य कशा पद्धतीने पीक विम्याची काढलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 50 पेक्षाही अनिवार्य कमी दिलेली आहे आणि पीक विम्याचा मार्ग सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी समोर आली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेलेला आहे नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे क्लेम इन्शुरन्स डोळे लावून बसलेला आहे। तरीही बातमी तुमच्यासाठी आशेचा किरण ठरू शकते। अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाच्या अंतिम पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली असून आकडेवारी शेतकऱ्याच्या बाजूने आहे व तुमच्या जिल्ह्याची आणि गावाची परिस्थिती काय आहे जाणून घेऊया या लेखक शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू बघा। शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून आपण सर्व काही गोष्टी क्लिअर करून आहोत। 2025च्या खरीप हंगामात शेतकऱ्याचे खरंच एक मोठं आश्वासन ठरलं आहे। कधी अतिवृष्टीचा फटका, कधी तर पावसाचे दिलेले ओढ यामुळे हातातोंडात आलेला घास हिरावून गेला आहे। आता सर्वांचा नजरा दोनच गोष्टीकडे लागल्या आहेत, एक म्हणजे नुकसान भरपाई आणि दुसरी म्हणजे पीक विमा। पण तुम्हाला माहित आहे का काय करावे? हे दोन मिळण्यासाठी सर्वात महत्वाचे पुरावा असतो तो म्हणजे आपल्या गावातील पीक पैसे अनिवार्य। आनंदाची बाब म्हणजे 15 डिसेंबर 2025 अंतिम पैसेवारी जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे। यात आता हाती आलेले माहिती सुनार अनेक जिल्ह्यामध्ये 50 पैसे पेक्षा खाली आली आहे। सरळ अर्थ असा होतो की जिल्ह्यामध्ये दुष्काळ किंवा नुकसानग्रस्त म्हणून सिद्ध झाले आहे। चला तर मग पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाची अनिवार्य कशा पद्धतीने आलेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानाची नोंद झाली होती। परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते आणि तेच सरासरी आकडेवारी दिसत आहे। पाथरी तालुक्यात सर्वात कमी पैसे अनिवार्य नोंदवण्यात गेलेले आहे। फक्त 34 पैसे 50 पेक्षा खाली असायला पाहिजे मध्ये हे सर्वात कमी म्हणजे 34 पैसे अनिवार्य आलेले आहे। त्याच्यानंतर परभणीमध्ये 35, त्याच्यानंतर जिंतूर मध्ये 41.33, गंगाखेडा पालम 42 पैसे या सुमार सेलू, मानवत, सोनपेठ आणि पूर्णा या तालुक्यातील पैसेवारी 40 ते 45 पैशाच्या दरम्यान आहे। म्हणजे संपूर्ण जिल्ह्याची 50 पेक्षा कमी पैशाची खाली आहे। हिंगोली परिस्थिती वेगळी नाही। कळमनुरीमध्ये 39.87 पेक्षा काही निचांक पैशावर आले आहे। हिंगोली तालुक्यातील 44 पैसे 6 पॉईंट आलेले आहे। त्याच्यानंतर वसमत, औंढा आणि त्याच्यानंतर शेनगाव याच्यामध्ये 45 ते 48 पैशाही घरात आहे। त्याच्यामुळं आनंदाची बातमी अशी आहे की बाबा जे पीक विमा मंजूर होत होते त्याच्या पैशाच्या अनिवार्याच्या याच्यावरच अवलंबून असतो, म्हणून त्याच्यामुळं सर्वात आनंदाची बातमी आहे की बाबा 50 पेक्षाही कमी याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर परभणी असेल, नांदेड असेल, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल, सिंधुदुर्ग असतील, या अनेक सर्व जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये पैशाची अनिवार्य कमी केला तर छत्रपती संभाजीनगर असतील किंवा याच्यामध्ये असतील। याच्यामुळे हेक्टरी प्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये जसं तुमची हेक्टरी जमीन आहे त्याच्यानुसार तुम्हाला पीक विमा मंजूर होणार आहे। त्याच्यामध्ये आनंदाची बातमी एवढीच आहे की बाबा तुम्हाला पैशाची अनिवार्य कमी प्रमाणामध्ये आहे। त्याच्यामुळे 50 पेक्षा कमी असल्यामुळे तुम्हाला पीक विमा मंजूर होणार आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून सर्व काही शेतकऱ्यांना करायचं आहे। तुम्हाला क्लेमच्या माध्यमातून आणि सर्व काही गोष्टी याच्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला स्टेटस चेक करायचे आहे। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा।